चपखल शब्दांमध्ये आपण सांगितलेलं आहे नितीनजी. अरविंद सावंतजी, मी आपल्याकडे येतो. आज राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वाचं उदाहरण दिलं की पत्ता जो आहे तो शौचालयाचा निघत असेल एखाद्या मतदाराचा. उद्धव साहेबांच्या बाबतीत तर वेगळंच घडताना दिसतंय. म्हणजे त्यांच्या बाबतीत जो काय प्रकार घडतोय तो आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्या तोंडून कळू द्या. अरविंद सावंतजी, मुळात असं आहे की माझं नाव नोंदले की नाही, मला स्वतःला तिथं जायला पाहिजे. सक्षम नावाचं एक ऍप कोण चालवतं, ते कुणाचं आहे ते? त्या ऍपवर अर्ज केल्यानंतर तो कोणी केला माहिती नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने अर्ज केला, त्याची नोंदणी होते. बीएलओचं काम नाहीये. बरं, हे कोण आहे? पहिल्यांदा आता मला तो ते पहिल्यांदा सक्षम ऍप चालवतोय कोण? आता भारतीय जनता पार्टीकडे हा जो आपला संबंध, हे जे निवडणूक आहे स्वायत्त संस्थावर आहे ना, गुलाम आहे ती. स्वायत्त बियत्त काय नाही, ती कागदावर स्वायत्त आहे ती. ह्यांचं चालवणारं कोणतरी तिसरं आहे. नावं घुसतात कशी हो, आणि नावं काढली पण जातात ना. तोंडावर सांगतात ठीक, पण काढतातच ना काही नावं. मग हे करतोय कोण, त्याचाही शोध घ्यावा लागेल. उभ्या महाराष्ट्राला विनंती आहे, मुंबईकरांना खास विनंती आहे, कारण त्यांचं जीवन घड्याळाच्या काट्यावर धावत असतं, माहिती नसतं. काही ठिकाणी तर आपले शेजारी कोणाला हे माहिती नसतं. आज ते नव्या मुंबईचं उदाहरण छापून आलंय सामन्यामध्ये, आणि त्याचा उल्लेख केला राजसाहेबांनी पण आणि उद्धव साहेबांनी. एका म्हणजे आयुक्तांच्या घरावर 127 नावं. एवढी सुद्धा बुद्धी नाही का आपल्याला की बाबा हे आयुक्त आहेत, यांच्या घरी 127 नावं कशी काय येतील? कोण हे अधिकारी बसतात तिथं? सगळंच घाण ठेवलंय का? बुद्धी पण घाण ठेवली का? नीतिमत्ता तर तुम्हाला राहिली नाहीये. नीतिमती भ्रष्ट लोक तिथे बसलेली लोक आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्राला सावध राहावं लागेलच. उभ्या देशाला सावध राहायला लागेल. मध्यंतरी राहुल गांधींनी दिल्लीमध्ये काढली त्यांची जी काय करायची दाखवली. काल परवाकडे आदित्यजीने डोममध्ये दाखवून दिलं. म्हणजे मृत व्यक्ती आहे 2022 ला, त्याचं नाव काढलं गेलं होतं. पुन्हा नाव कोणी इन्सर्ट केलं? आलं कसं ते? त्याचा कसा अंतर्भाव केला? आणि निव्वळ अंतर्भाव नाही केला, त्या मृत व्यक्तीच्या नावाने मतदान झालं सुद्धा. कोण करतोय? कोण उद्योग करतोय? याचा शोध घेण्याची गरज आहे की नाही, मला सांगा ना. निश्चितच मूळ झालाय, आणि त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि मनसे उडवली जाते, लक्षात ठेवा. नक्की. आणि म्हणून उद्धव साहेबांच्या बाबतीत जे प्रकरण घडले ते भयानक आहे. तुम्ही विचार करा, ते उद्धव साहेबांच्या मुळे होतं, पण कळलं तरी सर्वसामान्य माणसांना काय कळणार आहे सांगा? मी 2014 ला अनुभव घेतला होता. माझं नावच काढलेलं होतं उमेदवार. खरोखर अतिशय गंभीर बाबींकडे आज लक्ष वेधण्यात आलेलं होतं सत्याचा मोर्चाच्या माध्यमातून. दुसरीकडे निवडणूक आयोगाला हवे असलेले पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोग या पुढच्या काळात काय करतं यावरती लक्ष असेलच. धन्यवाद सचिन सावंतजी, नितीन सरदेसाईजी आणि अरविंद सावंतजी, तुम्ही आमच्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात आणि